आजच्या दगदगीच्या जीवनशैलीत मानसिक आरोग्याकडे दुर्लक्ष होण्याचं प्रमाण वाढलंय। तणाव, नैराश्य आणि डिप्रेशन सारख्या मानसिक समस्यांकडे अनेकदा गांभीर्याने पाहिलं जात नाही। या समस्यांचे दीर्घकालीन परिणाम गंभीर असू शकतात। नेमके काय आहेत परिणाम आणि यातून कसं सावरायचं हे जाणून घेऊयात या खास रिपोर्ट मधून। नमस्कार, मी सीमा रायमाने आणि तुम्ही पाहताय तारा न्यूज। तर डिप्रेशन म्हणजे काय? डिप्रेशन म्हणजे केवळ दुःख किंवा तात्पुरती उदासीनता नाही। हे एक मानसिक आजार आहे जो दीर्घकाळ टिकू शकतो आणि व्यक्तीच्या संपूर्ण जीवनावर परिणाम करू शकतो। जागतिक आरोग्य संघटनेच्या एका अहवालानुसार जगभरात कोट्यावधी लोक डिप्रेशनच्या गर्दीत आहेत। भारतासारख्या देशांमध्ये मानसिक आरोग्यावर अजूनही उघडपणे चर्चा केली जात नाही। त्यामुळे या समस्या अधिकच गंभीर होत दिसत आहेत। डिप्रेशनची कारणे आणि परिणाम आणि या उपायांबद्दल सांगताना मानसोपचार तज्ज्ञ सांगतात, खरं तर हा खूप विस्तृत विषय आहे। आजच्या पिढीमध्ये किंवा आजच्या परिस्थितीमध्ये डिप्रेशन जास्त का आहे? एक तर असं आहे की स्पर्धा अतिशय वाढलेली आहे आणि आपण कुठेच थांबायला तयार नाही आहोत। म्हणजे आपण धावतोच आहोत आणि समजा एक गोष्ट आपल्याला मिळाली तर आपण त्यावर समाधानी नाही आहोत। पुन्हा आपल्याला पुढे धावायचं, पुन्हा आपल्याला पुढे धावायचं। तर ही जी दमणूक आहे, दमछाक आहे, ती तुम्हाला डिप्रेशन देते किंवा तुम्हाला मानसिक तणाव आणि नैराश्य निर्माण करते। कारण भौतिक गोष्टीच्या मागे आपण कितीही धावलो तरी ते अपुरं असतं आणि हे कळायला खूप वेळ लागतो। मग त्यामुळे एखादी वस्तू मिळवणं, एखादं घर बांधणं किंवा एखादी मनाजोगी गाडी घेणं, या सगळ्या भौतिक गोल्स आहेत। म्हणजे हे सगळे भौतिक टार्गेट्स आहेत, ते आयुष्याच्या ह्याच्यात होतच राहतात। पण या पलीकडे सुद्धा माणूस म्हणून आपण कसे समृद्ध होऊ, नात्यांमध्ये कसा संवाद असेल, तणाव कमीत कमी असेल किंवा तणावपूर्ण परिस्थिती जर निर्माण झाली तर हा तणाव कमीत कमी वेळात तो कमी कसा करता येईल, यासाठी तुम्ही प्रयत्न केले पाहिजेत। मग यासाठी नेहमीच्याच ज्या गोष्टी आम्ही डॉक्टर सांगतो तो की सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचा व्यायाम रोज असला पाहिजे। काही ना काहीतरी शारीरिक मेहनत ही असलीच पाहिजे। तुम्ही चालायला जाऊ शकता, धावायला जाऊ शकता, सायकलिंग असेल, स्विमिंग असेल किंवा योग अभ्यास तुम्ही करू शकता। अशा अनेक गोष्टी तुम्ही करू शकता की जेणेकरून तुमच्या मेंदूमधले चांगली रसायनं, संप्रेरकं ही स्त्रवतील। डोपामाइन आहे, सेरोटोनिन आहे, हे स्त्रवलं तर तुम्हाला आनंदी आणि छान वाटतं। आणि फक्त मोठ्या गोल्स किंवा मोठ्या गोष्टी मिळवण्याच्या मागे धावण्यापेक्षा छोट्या छोट्या गोष्टीमध्ये रोजच्या रोज तुम्ही जर आनंद शोधला तर तुम्हाला ते जास्त जगणं अर्थपूर्ण होईल। आणि हे नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे की आयुष्यात काही गोष्टी या निसटूनच जाणार आहेत, काही गोष्टी मिळणारच नाहीत, काही गोष्टी मनासारख्या होणारच नाही आहेत। म्हणून आपण रोज डिप्रेस्ड होणार आहोत का? तर नाही, हा एक आयुष्यातल्या प्रवासाचा भाग आहे असं आपण समजलं पाहिजे। म्हणजे मग तणाव येण्याच्या वेळा कमी येतात। समजा काही कारणामुळे तणाव आला की ज्या परिस्थिती आपल्या हातातच नाही आहे, समजा आपल्या जोडीदाराचा मृत्यू होणं किंवा आपल्याला पैशामध्ये लॉस येणं किंवा काही ठरवलेलं असणं आणि त्याच्यामध्ये अपयश मिळणं, स्पर्धा परीक्षेमधलं अपयश असेल किंवा नात्यामध्ये कोणी आपल्याला सोडून गेलं असं असेल, तर त्यावेळी काही प्रोफेशनल्सची मदत घेऊन आपल्या ज्यांच्याशी चांगला संवाद आहे त्यांच्याशी बोलून या गोष्टीतला पॉझिटिव्ह बाजू काय आहे, सकारात्मक बाजू काय आहे हे जाणून घेऊन त्या तणावातून बाहेर येणं गरजेचं आहे। त्यामुळे आहार, विहार, संवाद आणि उत्तम झोप या गोष्टी जर असतील तर तुम्हाला कमीत कमी तणाव जाणवेल। पाहायला गेलं तर डिप्रेशन ही एक लाजिरवाणी गोष्ट नाही। मानसिक आरोग्य हा आपल्या संपूर्ण आयुष्याचा महत्त्वाचा भाग आहे। समाजाने याकडे गांभीर्याने पाहिलं पाहिजे आणि मानसिक आरोग्याच्या समस्या लपवण्याऐवजी त्यावर खुलेपणाने बोलले पाहिजे। मानसिक आरोग्य चांगले असेल तरच जीवन सुंदर खऱ्या अर्थाने होईल। जर तुम्हाला किंवा तुमच्या जवळच्या व्यक्तीला डिप्रेशनची लक्षणे दिसत असतील तर त्वरित मदत घ्या। मानसिक आरोग्याला तितकेच महत्त्व द्या जितके शारीरिक आरोग्याला देतं, कारण मन निरोगी असेल तरच जीवनाचा आनंद घेता येईल। तारा न्यूजसाठी विशेष अहवाल सीमा रायमाने। या आणि अशा ताज्या अपडेटसाठी पाहत राहा तारा न्यूज।